गुड आफ्टरनून. सगळ्याला महाराष्ट्र दिवसची हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिवसची हार्दिक शुभेच्छा. मी CA हनुमंतराव चौधरी, practicing chartered accountant from Pune. I'm in practice since last 14 years. Thanks to Mukund sir for giving me this opportunity to express the COVID effect on Indian economy and global economy and what is the opportunities and benefit for this COVID-19. Thanks to all of you for joining this webinar. हे जो COVID-19 आहे हे एक व्हायरस नाहीये, हे माझ्याप्रमाणे हे एक वॅक्सिन आहे फॉर नेचर. नेचरसाठी हे एक वॅक्सिन सारखे काम करतो. आता तर वॉटर पोल्युशन कमी झाले, एअर पोल्युशन कमी झालेले, आम्ही स्वतः आपला हेल्थवर कॉन्शियस झालेले, अभ्यास करतो, आम्ही फॅमिलीसाठी टाइम देतो. ह्यासाठी हे जो COVID-19 हे आपला कुठेतरी एक थांबण्यासाठी हे एक वॅक्सिन सारखे आलेले. हे नेक्स्ट 100 इयर्सची काम आता हे 1-2 महिन्यामध्ये सगळे नेचर बॅलन्सिंग करून घेतलेले. त्यासाठी हे जो COVID-19 हे आम्ही फक्त काळजी घ्या आणि प्रिकॉशन्स घ्या आणि बाकी गोष्टी जो घडते ते जो काय झाले ते चांगल्यासाठी झालेले असं समजून आम्ही पुढे जायचे. तर इंडियन इकॉनॉमी मध्ये ह्याचे काय इफेक्ट झालेले ते आम्ही एक एक गोष्टी आम्ही बघत जाऊ. आता आम्ही सब्जेक्टवर जाऊ डायरेक्टली. हे COVID-19 ची काय इफेक्ट होतं इंडियन इकॉनॉमी मध्ये, ग्लोबल मध्ये फर्स्ट आम्ही चेक करू काय काय इफेक्ट्स ग्लोबल मध्ये होते. ग्लोबल मध्ये मी सगळ्याला माहिती आहे हे COVID-19 इन नोव्हेंबर मध्ये चायनामध्ये स्टार्ट झाले, पण त्यांनी काही प्रिकॉशन न घेताना सगळीकडे स्प्रेड केलेले. त्यांनी आता ग्रुपची ऍडमिन होऊन सगळे ग्रुप क्रिएट करून आता ते बाहेर पडलेले. आता आपल्याला त्यांची सगळी गोष्टी आपल्याला भोगावं लागेल. ग्लोबल मध्ये जो प्रिडिक्टेड आहे, जो ग्रोथ आहे इन 2021 फायनान्शियल इयर मध्ये टोटली -3% होणार आणि 21-22 मध्ये ग्रोथ होणार 5.8%. हे COVID-19 एक कूल वार सारखे आहे. आम्ही वार तरी बघितलं नाहीये, बट हे कूल वार आहे, सगळे लोक समजून घ्यायची. चायनामध्ये ऑलरेडी 41% सिटीजन्स तर खर्च करायची ते सगळ्या गोष्टी त्यांनी बंद करून टाकलेली. म्हणजे एकदा खर्च बंद झाले म्हणजे बिझनेस सायकल कंझ्युम्शन एकदा कमी झाले म्हणजे सगळे डिमांड कमी झाली, सप्लाय कमी झाली, हे सगळे गोष्टी बिझनेसवर इम्पॅक्ट ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे आपला अनएम्प्लॉयमेंट पण वाढणार आहे ग्लोबल मध्ये आणि कंझ्युम्शन पण कमी होणार आहे. तसंच US मध्ये पण ऑलमोस्ट 30% कंझ्युम्शन कमी झालेले आणि 12.8% एम्प्लॉयमेंट मध्ये पण इफेक्ट झालेले. हे जो आहे हे आपला इंडियनची प्रिडिक्शन्स आहे, हे मोर देन 30% आपला अनएम्प्लॉयमेंट वाढणार आहे इंडियनमध्ये वन्स लॉकडाऊन इज ओपन. तसं आम्ही काय इफेक्ट होते ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आम्ही कंपॅरिझन केलं तर ऑलरेडी 1920 मध्ये मार्केट रिसेशन्स मध्ये होता. तर परत कोविड आल्यानंतर हे गोष्टी अजून आपला मार्केटमध्ये भरपूर इफेक्ट्स होणार आहे. हे सगळे इथे डिटेल दिलेले आहे काय कसं कसं आपला ग्लोबल इकॉनॉमी मध्ये इफेक्ट्स होते म्हणून. हे ग्लोबल रिसेशन जो आहे 2008-9 मध्ये पण आलं होतं. आता परत हे 2021 मध्ये जो आहे हे एकदम मोठ्या गोष्टीची रिसेशन होणार आहे, हे सगळीकडे इफेक्ट्स होणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही कंपॅरिझन केले तर सगळे जास्त जो इफेक्ट झालेले हे चायनाला इफेक्ट झालेले इथे. आता हे ह्याच्या पुढे सगळे कंट्रीला हे रेड मध्ये दिसणार तुम्हाला. आता दिस इज द ओनली स्टार्ट. ग्लोबल मध्ये त्यांनी ऑलरेडी भरपूर अनएम्प्लॉयमेंट आणि जो बाहेरची लोक आहे त्यांना त्यांनी काढणार आहे. त्यांनी काही ग्रीन कार्डर लोकला पण त्यांनी बाहेर काही वर्षासाठी त्यांनी हे करणार आहे. हे इफेक्ट्स ग्लोबल मध्ये त्याचे इफेक्ट्स इंडियामध्ये पण होणार आहे. आता आम्ही बघू
कोविड-19 मुळे इंडियन इकॉनॉमीमध्ये काय फरक पडतो? इंडियन प्रोजेक्टेड ग्रोथ जो होता, तो जीडीपी आम्ही जो म्हणते, ते अराउंड 5.3 1920 मध्ये होता. 7.5 होणार होता आपला. 7 to 8% होणार होता आपला 2021 मध्ये. बट ड्यू टू कोविड इफेक्ट आता त्याच्या इफेक्ट्स जो आलेले ते 1.9% आले आणि 21-22 7.4% झालेले. हे जो प्रिडिक्टेड आहे, जो 7.4 this is only possible only we come out of this lockdown at earliest because चायनावरून जो फेथ होता लोकांवर, जो ग्लोबल यूएस यूके यांनी काय केलं होतं, त्यांनी फक्त सर्व्हिस इंडस्ट्रीवर फोकस त्यांनी कंट्रीमध्ये ठेवलेले. जो काही मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी आहे ते त्यांनी चायनामध्ये आउटसोर्सिंग म्हणा नाहीतर कंपनी शिफ्ट तिथे केलं होतं. बट आता कोविड इफेक्ट झाल्यानंतर त्यांच्यात जो फेथ आहे ते कमी झाले. ते मोस्ट ऑफ दी इंडस्ट्री फ्रॉम चायना शिफ्टेड टू इंडिया. ऑलरेडी मोर देन 300 कंपनीची डिस्कशन्स झालेले ते इंडियाला शिफ्ट व्हायची चालू आहे. पण त्याच्यासाठी आपला पण तयारी पाहिजे. आपल्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर्स आहे आणि काही फॅसिलिटीज आहे, जो ग्लोबल कंपनीला गरज आहे, ते आपला इंडियन कंपनी त्याच्यावर फोकस ठेवायची. तरी ते पॉसिबल आहे. आम्ही इकॉनॉमिक्स त्या लेवलमध्ये रीच करू शकतो. आता आम्ही इंडस्ट्री वाईज जाऊ. आपला कोविड-19 हे काय कुठल्याही इंडस्ट्रीवर कसं प्रमाणे इफेक्ट्स होते. आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट केमिकल इंडस्ट्री चायनामध्ये बंद झालेली. आता इंडियनमध्ये पण त्याच्या इम्पॅक्ट 20% रॉ मटेरियल सप्लाय जो आहे त्याच्यावर होणार आहे. मग त्याच्याप्रमाणे आपल्या बिझनेसवर पण इफेक्ट्स होणार. हे झाले केमिकल इंडस्ट्रीची. आता शिपिंग इंडस्ट्रीमध्ये पण 75 to 80% हे इफेक्ट्स होणार आहे ड्यू टू कोरोना व्हायरस. ऑटो इंडस्ट्री will very depend upon the extent of the business with China. China business no doubt is affected. However, current level of the inventory seems to sufficient for Indian industry. ऑटो इंडस्ट्रीला एवढा फरक नाही पडणार आहे कोविड-19 मुळे, बिकॉज आपल्याला जो पाहिजे ते इन्व्हेंटरी म्हणा, आपला जो सप्लाय जो करायचे आहे, आपला इंडस्ट्री इंडियनची कसं आहे, हे दिवाळीमध्ये जास्ती त्यांना लागते. ऑटोमोबाईल्स म्हणा, कार म्हणा, गाडी जो घेणार लोक आहे. इव्हन आपला मेन एंड मध्ये पण आपल्याला लॉकडाऊन एकदा ओपन झाले तरी आम्ही आपला जो सप्लाय आम्ही अप टू ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आम्ही सप्लाय करू शकतो. आणि आम्ही एवढा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आम्ही स्वतः कुठले देशावर अवलंबन नाहीये, त्यामुळे आपल्याला एवढा इफेक्ट्स होणार नाहीये. हे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्याला जास्त होणार आहे. मोस्ट ऑफ दी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री शिफ्टेड टू इंडिया. तसंच फार्मास्युटिकल मध्ये काय फरक पडणार आहे. आपला देश जो आहे ते ड्रग्स मध्ये एक्सपोर्ट्स द नंबर 1 आहे. तरी काही बल्क ड्रग्स जो आम्ही इम्पोर्ट करत होता तसा ते आपल्याला महाग पडणार आहे. नाहीतर आपल्याला त्याच्या शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियल दिसून येणार आहे. ते सेम टेक्सटाईल इंडस्ट्री मध्ये जास्त एक्सपोर्ट ऑफ फॅब्रिक्स, आयर्न अँड अदर रॉ मटेरियल्स फ्रॉम इंडिया. तर काही गोष्टी आम्ही 40% आपला जो एक्सपोर्ट्स होता आयर्न फॅब्रिक्स हे सगळे आम्ही चायनाला करायचे. त्यामुळे आपला जो बॅलन्स ऑफ पेमेंट्स जो होता, म्हणजे आपला जो इंडियन मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट्स असते, म्हणजे आपला कधी पण एक्सपोर्ट जास्त असायला पाहिजे आणि इम्पोर्ट कमी असायला पाहिजे. हे जो एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे आपला एक्सपोर्ट इंडस्ट्रीला ते फायनान्शियल दृष्टीने ते प्रॉब्लेम्स येऊ शकतो. आणि सोलर पॉवर सेक्टर, आता आम्ही सगळे जो मोस्ट ऑफ दी बिझनेसमॅन आता तुम्ही सोलार मध्ये आहे, त्यांच्यासाठी पण काही गोष्टी इफेक्ट्स होणार आहे. काही मटेरियल रॉ मटेरियल जो आहे आम्ही चायना मधून इम्पोर्ट करायची. आता ते काही गोष्टी जो ग्लोबल पॉलिसीज आहे इंडिया आणि चायनामध्ये आता एवढा परफेक्ट होणार नाहीये. आता जो इंडियन गव्हर्नमेंट त्यांनी जो पॉलिसीज केलेले ते खूपच त्यांना चायनाला हर्ट झालेले. त्यासाठी त्यांनी पण आपल्याला जो मटेरियल सप्लाय करणार आहे आम्ही जो त्यांच्यावर जो डिपेंड आहे ते डिपेंडन्स त्यांनी पण मोनोपोली दाखवणार. त्यासाठी त्यांनी पण कॉस्ट वाढवणार, इम्पोर्ट ड्युटी त्यांनी वाढवणार. कॉस्ट वाढणार म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट्सला पण काही गोष्टी त्यांना करावं लागेल. त्यामुळे तुम्ही जो लोक त्याच्यावर अवलंबन आहे सोलर पॅनलवर, त्याच्या तुम्हाला महाग पडू शकतो. दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री.
आम्ही मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज रॉ मटेरियलसाठी चायनावर आम्ही अवलंबून आहे. त्यामुळे हे जो प्रोडक्शन्स आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला मोठा फटका बसू शकतो. आता कसं आहे, आता आम्हाला स्वतःला एक सेटअप तयार करावं लागते. हे सगळे गोष्टी सेटअप करायला आतापर्यंत आम्ही जो काही चायनावर अवलंबून होता. बट हे एका दिवसची आणि 2 वर्ष, एका दिवसची 2 दिवसची घडणारची गोष्टी नाहीये. हे याला इयर टू इयर लागते ते ग्रोथ करायला. त्यासाठी हे जो आम्ही अवलंबन होता चायनावर, त्याचा इफेक्ट आपल्याला इंडियन इंडस्ट्रीवर दिसून येणार आहे. आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये पण एवढा फरक नाही पडणार आहे. बट जो काही रिलेटेड टू चायना होता, ते आयटी कंपनीला थोडाफार फरक पडू शकतो. बिकॉज आम्ही आयटी इंडस्ट्रीसाठी आम्ही युएस अदर कंट्रीसाठी जास्त आम्ही डिपेंड आहे. चायनासाठी एवढा आपला डिपेंडन्स नाहीये. टुरिझम अँड एव्हिएशन, ऑफकोर्स हे इंडस्ट्री मोठा फटका बसलेले. आता लोक 2-3 वर्ष कुठे हलवणार नाहीये, इंडिया सोडून जाणार नाहीये, इंडियामध्ये बाहेरची लोक पण येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला जो काही रेव्हेन्यू होता टुरिझमची, ते एक आपल्याला मोठे फटका बसू शकतो. आता हे स्टडी झालेले हे 53% ऑफ इंडियन बिझनेस इंडिकेट द मार्क पॅनिटिंग ऑन बिझनेस ऑपरेशन इव्हन एट अर्ली स्टेज. आता ऑलरेडी 53% आपला इंडियन बिझनेसमध्ये इफेक्ट होणार आहे आणि 80% आपल्याला लोकांची कॅश फ्लो संपणार आहे. म्हणजे आता लोकांना हातामध्ये सॅलरी द्यायला पैसे नसणार, ईएमआय भरायला पैसे नसणार, इवन जो आपला फिक्स्ड कॉस्ट आहे, रेंट आहे, बाकी जो गोष्टी आपल्याला फिक्स्ड लागते, सॅलरी आहे, ईएमआय आहे, ही जो गोष्टी आहे हे आपल्याला आता एक नेक्स्ट 6 महिन्यामध्ये आपल्याला खूपच मोठे स्ट्रगल होऊ शकतो. म्हणजे बिझनेस मध्ये 53% इफेक्ट होणार, कॅश फ्लो मध्ये आपला 80% इफेक्ट होणार आणि सप्लाय चेन्स मध्ये 60% आपल्याला इफेक्ट दिसते. आता फॉर एक्झाम्पल आता रिअल एस्टेट मध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलेले 20% रिअल एस्टेटची कॉस्ट घडणार आहे. बट आता रिसेंट अपडेट असं आहे, आता स्टील आहे, सिमेंट आहे, हे जो सप्लाय चेन आहे, लेबर आहे, हे सगळे आता डिस्टर्ब झालेले आहेत. त्यामुळे जो कॉस्ट ऑफ स्टील आणि सिमेंट आहे त्याच्या खूप वाढलेले आहे. त्यामुळे बिल्डरला एकाकडे चॅलेंज आहे ती त्यांना रेट कमी करायची, दुसऱ्याकडे चॅलेंज असं आहे की त्यांनी मोठे जास्त पैसे देऊन त्यांनी रॉ मटेरियल खरेदी करावं लागते त्यांना. आता नेक्स्ट आम्ही जाऊ 40% प्ले स्ट्रेंथ चेक ऑन पीपल एंटरिंग देअर ऑफिसेस. Most of the company now focus on hygienic factors. काही गोष्टी 30% कंपनी ऑलरेडी वर्क फ्रॉम होम करते. 42% फील दॅट इट कुड बी कीप 3 months नॉर्मल टू रिटर्न. 42% लोकांची म्हणणं असं आहे आपल्याला आता नॉर्मल मध्ये यायला मिनिमम 3 months आपल्याला लागेल. ह्याच्यामुळे काय होणार आहे, जॉब लॉस होणार. आता मी प्रिव्हियसली डिस्कस केलेली मोर देन 30% ऑफ द इंडियन एम्प्लॉयमेंट विल बी लूज. आता ह्याच्यामध्ये नॉट ओनली इंडिया, ग्लोबल मध्ये पण काय होणार. आता काही मोठे एमएनसी कंपनी त्यांनी टॅलेंटेड लोक जसं आयआयटी लोक आहे, आयएम लोक आहे, ज्यांना मोठे मोठे जो सॅलरी देत होता, आता कंपनी ग्लोबल मध्ये पण विचार करण्यासारखे झालेले, आता त्यांनी पण जॉब मधून काढू शकतो. ह्याच्यामध्ये एक गोष्टी असा होणार आहे, जो एमएनसी कंपनी जो काढून टाकणार आहे ते लोक इंडियन मध्ये येणार. तर इंडियन मध्ये ते लोकांना कमी सॅलरी मध्ये त्यांना टॅलेंटेड खरेदी करू शकतो. म्हणजे हे एक अपॉर्च्युनिटी आहे इंडियन कंपनीसाठी. आणि इकडचे जो लोक आहे हे जॉब लूज करू शकतो याच्यामध्ये. हे काही सेक्टर्स असं आहे, हे एअरलाईन्स आहे, हॉटेल्स आहे, मॉल्स आहे, मल्टीप्लेक्सेस आहे, रेस्टॉरंट्स आहे, रिटेल चेन्स आहे. हे खूपच मोठे इफेक्ट झालेले इंडस्ट्रीज आहे. ह्याच्यामध्ये जॉब्स भरपूर लॉस व्हायचे चान्सेस आहे. आता इंडियन मध्ये एक ऍक्ट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे आपल्या इंडियामध्ये असं काही नॅचरल गोष्टी घडले, अर्थक्वेक झाले, रेन झाले, फ्लड झाले, स्टॉर्म झाले, हे काही गोष्टी झाल्या तर ह्याला एक स्पेसिफिक ऍक्ट आहे. त्याच्यासाठी काही पॉलिसीज कसं करायची, कसं त्याच्या मेंटेन करायची, त्याला काही कंट्रोल ठेवायची, त्यासाठी काय करायला पाहिजे, हे सगळे गोष्टी हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये होते. आपला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ह्याच्याबद्दल सायलेन्स आहे. आपला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया काही बोलत नाहीये हे डिझास्टर झाला तर काय करायला पाहिजे. त्यासाठी एक सेपरेट ऍक्ट इम्प्लिमेंटेशन केलेले इन 2005. आणि ह्याच्या जो चेअरमॅन पर्सन असते ते प्राईम मिनिस्टर असते. ही इज द होल पर्सन अथॉरिटी, ही कॅन टेक एनी डिसिजन
हाऊ टू मॅनेज इन द डिझास्टर्स. ह्याच्यामध्ये कसं पॉलिसी करायला पाहिजे, कसं डेव्हलपमेंट करायला पाहिजे, हे सगळे गोष्टी आपला प्राईम मिनिस्टर करू शकतो. तर नेक्स्ट आले गव्हर्नमेंट काय काय पॉलिसी करायला पाहिजे ह्याच्यामधून आपल्याला बाहेर येण्यासाठी. गव्हर्नमेंट ऑलरेडी मोठे मोठे त्यांनी डिस्क्लोज केलेले, म्हणजे काही नितीन गडकरी मिनिस्टर आता रिसेंटली आपल्याला सांगितले काय काय आपल्याला इंडस्ट्री पॉलिसी असणार. 10,000 क्रोर्स त्यांनी स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेससाठी त्यांनी फंडिंग करणार आहे. आणि आरबीआयला पण सांगितले त्यांचे जो रिपो रेट आहे कमी करा. ह्याच्यामुळे काही गोष्टी रिपो रेट पर्सेंटेज कमी केल्यामुळे बँकसाठी फंडिंगसाठी भरपूर त्यांना लिक्विडिटी भेटणार. त्यांनी एसएमई ला फंडिंग देऊ शकतो. अजून काय काय गव्हर्नमेंट त्यांनी पॉलिसी करणार आहे. टॅक्समध्ये काही एक्झम्पशन वाढवणार आहे. आणि टॅक्स डिपॉझिटसाठी काही ऑलरेडी त्यांनी रिलॅक्सेशन दिले. 30 जून पर्यंत तुम्ही जीएसटी भरू शकतो, टीडीएस भरू शकतो, इन्कम टॅक्स रिटर्न पण भरू शकतो तुम्ही, जो 18-19 तुम्ही नाही भरले असला तर. हे सगळे गोष्टी त्यांनी जो तुमच्यासाठी जो फॅसिलिटी पॉसिबल आहे त्यांनी देत असते. आणि 1.7 ट्रिलियन इकॉनॉमिक प्लॅन टू गिव्ह रिलीफ टू मिलियन्स ऑफ पुअर. जो 1.7 ट्रिलियन जो पैसे आहे, हे आपला पुअर हेल्थ आणि त्यांची जो बेसिक नीडसाठी त्यांनी गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्ये खर्च करायला प्लॅनिंग करणार आहे. द गव्हर्नमेंट ऑलरेडी 18,000 त्यांनी जीएसटी रिफंड्स पण 18,000 क्रोर्स त्यांनी जीएसटी रिफंड मध्ये पण त्यांनी काही प्रोसेस जो लोक बिलो काही लिमिट्स आहे त्यांनी ऑलरेडी फास्ट प्रोसेस मध्ये जीएसटी त्यांनी रिफंड द्यायला चालू केलेले फॉर एक्सपोर्टर्स. आणि काही तुम्ही लोकांची इनअडव्हान्टेज इनपुट असलं तर तुमचे ते रिफंड जो काय घ्यायचे असतात तर ते फास्ट प्रोसेस त्यांनी चालू केलेले. इव्हन इन्कम टॅक्स रिफंड पण त्यांनी जो लोक बिलो 5 लाख आहे त्यांना पण फास्ट मध्ये त्यांनी प्रोसेस करताय. आता 10,000 क्रोर्स आपला एसएमई साठी एमएसएमई साठी गव्हर्नमेंट ऑलरेडी ते फंड डिस्क्लोज केलेले. इंडियन काय काय करायला पाहिजे म्हणजे आपल्याला आता जो अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट काय करायला पाहिजे ते फर्स्ट ग्रॅबिंग अपॉर्च्युनिटीज. इंडियन एकतरी जेवढा फास्ट पॉसिबल आहे तेवढा ते बाहेर यायला पाहिजे आपलं हे कोविड-19 मधून. जेवढा फास्ट आपल्याला ह्याच्यामधून बाहेर येणार आहे तेवढा फास्ट आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. बिकॉज चायना ऑलरेडी ते बाहेर आलेले, ते ऑलरेडी स्टार्टेड द गेटिंग द अपॉर्च्युनिटीज. आता आपल्याला इंडियाची अजून एक प्लस पॉइंट असा आहे ते चायनावर जो विश्वास होता ते कमी झालेले. त्याचा फास्ट आपल्याला फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. आता सिंगल विंडो क्लिअरन्स ठेवला पाहिजे. सिंगल विंडो म्हणजे तुम्ही जीएसटी साठी इकडे जावा, ह्याच्यासाठी तिकडे जावा. ते 10 गोष्टी आपल्याला क्लिअरन्स लागते, एफडीआय साठी लागते, फेमा साठी लागते. ही जो बाहेरची कंपनी इंडियामध्ये येणार आहे त्यांच्यासाठी काही गोष्टी क्लिअरन्स लागते ते तुम्ही वन विंडो मध्ये तुम्ही करायला पाहिजे. कॉमन अप्लिकेशन्स लायसन्स वेअरहाऊसिंग इजी कंप्लायन्स केले तर आपल्याला इंडियन मध्ये कंपनी भरपूर येऊ शकतो. आपल्याला इंडियामध्ये लँड हे जो काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी जो आहे ते सगळे गोष्टी आपल्याला हे सगळे आपल्याला इझी करायला पाहिजे. आणि रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी बिल्डिंग जो आहे ते वाढवला पाहिजे. ऑलरेडी नितीन गडकरी ऑलरेडी त्यांनी सांगितले हे जो रिन्युएबल एनर्जी जो आहे ते त्यांनी कॅपॅसिटी वाढवशी आता ह्याच्यामध्ये आहे. ते आपल्याला पण एक गोष्टी फायदा होऊ शकतो सोलारला पण. बट बाकी त्यांनी इथेनॉलला जास्ती त्यांनी प्रायोरिटी द्यायला बघितले. त्यांची जो स्पीच आहे तुम्ही पण ऐकले असणार, त्यांनी जास्तीत जास्त त्यांनी फोकस इथेनॉल मध्ये जास्ती त्यांनी फोकस दिलेले रॅदर देन आपल्याला सोलार मध्ये. सोलार मध्ये पण त्यांनी सांगितलेले बट पर्सेंटेज प्रायोरिटी थोडा कमी आहे. आता जो इन्सेंटिव्ह आहे, आता जो लोक आता न्यू एम्प्लॉयमेंट जनरेट करते. आता ऑलरेडी इन्कम टॅक्स मध्ये असं प्रोव्हिजन्स आहे तुम्ही आता मोर देन 1,000 तुम्ही सपोज जॉब तुम्ही देत असतात तुम्हाला काही गोष्टी टॅक्स रिलीफ आहे. त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज तुम्हाला टॅक्स रिलीफ गव्हर्नमेंटने दिलेले. तसं आता नवीन लोकाला जो नवीन एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे बाहेरची कंपनी येऊन इंडियामध्ये म्हणा नाहीतर नवीन स्टार्टअप म्हणा, हे सगळे जो लोक आता जो कंपनी करणार आहे त्यांना पण काही टॅक्स बेनिफिट दिले मग ते जास्तीत जास्त आपल्याला इंडियन मध्ये कंपनी येऊन हे आपला एम्प्लॉयमेंट वाढवायची भरपूर चान्सेस असते. आता जो रोबस्ट डिस्प्यूट रेग्युलेशन मेकॅनिझम एक्झिस्ट स्ट्रॉंग कमिटमेंट अलाइन इंटरनॅशनल आर्बिट्रेशन डिसिजन्स. ही जो काही ग्लोबल काय काय गोष्टी जो डिस्प्यूट असते, आता तुम्हाला माहिती असणार आहे वोडाफोनची जो केस होता. वोडाफोन त्यांनी 20,000 करोड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांना टॅक्सेस लावले. मग त्यांनी अपील केले, हायकोर्टला गेले, नंतर सुप्रीम कोर्टमध्ये गेले. पण ते
ओडोपॉनची फेवरमध्ये गेले ते केस. बट इंडियामधून त्यांनी जो कंपनी शिफ्ट केले त्याच्यामुळे आपला जो अनएम्प्लॉयमेंट वाढलेलं इंडियामध्ये ड्यू टू गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड टॅक्स प्लॅनिंग, हे जो गोष्टी घडते त्याच्यावर गव्हर्नमेंट खूप काळजी घ्यायची. गव्हर्नमेंटला पैसे तरी काय भेटलेच नाहीये सुप्रीम कोर्ट डिसिजन नंतर. बट जो त्याच्यामुळे आपल्याला जो इंडियन मध्ये जो एमएनसी कंपनी बाहेर गेले, त्याचा जो फायदा घेतलेले जो चायना बाकी अदर कंट्रीज, ते आपल्याला खूप मोठा फटका बसलेले. त्यासाठी असं काही गोष्टी, असं काही पॉलिसीज गव्हर्नमेंट नाही करायला पाहिजे. आता इंडियन गव्हर्नमेंट खूप हे सगळे गोष्टी जो व्हायरसची स्प्रेडिंग आहे ह्याला प्रॉपर कंट्रोलिंग ठेवून आपल्या इंडियन मध्ये कमी झाले, मग इंडियन इकॉनॉमी ऑटोमॅटिक वाढणार आहे. आणि आरबीआय, इंडियन गव्हर्नमेंट and RBI need to support Indian industry and economy in juncture in different ways. RBI already started on working on this. They are giving lot of restructuring of loan, enhancement of loan. Already suppose तुमची 1 crore आता CC आहे, without any documents, without anything, they are giving you 1 crore 30 lakh rupees. 30% तुम्हाला वाढून त्यांनी देणार आहे. आणि लिक्विडिटी पण आपल्याला आता त्यांनी भरपूर एनबीएफसी बँकला त्यांनी भरपूर पैसे आता त्यांनी आरबीआय कडून त्यांनी रेट्स काही रिपो रेट्स काही कमी केलेले. त्यामुळे जो काही होल्डिंग कॅपॅसिटी जो बँकची असते म्हणजे लेंडिंग कॅपॅसिटी म्हणते त्याला, जो आहे ते वाढणार आहे. त्यामुळे भरपूर लोकांना जो लोन फॅसिलिटी आहे ते भेटणार आहे. तर increase credit limits for regular banking 25% across the board. Overdraft facility to state government from RBI and GST compensations immediately. आता जो 2 महिना बिझनेस नाही झालेली, आता बाकी कंट्रीमध्ये तुम्ही कम्पेअर केलं तर युके त्यांनी इव्हन बिझनेसमॅनची लोकांची सॅलरी पण गव्हर्नमेंट देते आणि टॅक्सेशन पण काय घेत नाहीये. बट तसं पॉलिसी अजून आपल्या इंडियामध्ये अजून काय त्यांनी डिसिजन घेतलेलं नाहीये. बट आपल्या सगळे बिझनेसमॅनची युनिटी, सगळे असोसिएशन तुम्ही रिक्वेस्ट केले, तुम्हाला जो काही लॉस झालेले याच्यामुळे आता गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही सॅलरी पे करा, रेंट पे करा. फक्त पे करू नका, फक्त 3 मंथ्स तुम्ही पे करू, ईएमआय 3 मंथ पे करू नका. आता टोटली पे करू नका. असं काही गोष्टी फिक्स एक्सपेन्सेस आहे ते कसं बिअर करणार आहे बिझनेसमॅन, हे काय आपल्याला बँक सोडणार नाहीये. आता आपल्याला असं वाटतं की 3 महिना ईएमआय भरायचे नाहीये, हे काही लोकांची मिसअंडरस्टँडिंग आहे. ईएमआय तुम्हाला भरावं लागेल प्लस विथ इंटरेस्ट. सपोज तुमची ईएमआय 3 महिन्याची ईएमआय आहे 3 लाख रुपये, त्याच्यावर व्याज आहे 50,000 रुपये. आता तुम्हाला जो 50,000 रुपये आहे ते तुमच्या लोनवर ऍड होणार. सपोज तुमचे लोन बॅलन्स 10 लाख असला तर तुम्हाला 10,50,000 होणार आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंट तुमच्याकडून, बँक तुमच्याकडून इंटरेस्ट घेणार आहे, म्हणजे तुम्हाला काही फॅसिलिटी देणार नाहीये. रिझन असं आहे, बँकची पण चूक नाहीये. बँक एफडी होल्डरला त्यांनी इंटरेस्ट ऑलरेडी देणार आहे, म्हणजे ऑलरेडी एफडी ची रेट ऑफ इंटरेस्ट ठरवलेला आहे, पिरियड ठरवलेला आहे. मग तिथे काय त्यांना डिस्काउंट देऊ शकत नाहीये. ते सेम प्रमाणे बँक तुम्हाला पण काही कन्सेशन देणार नाहीये. आता भरपूर मी आता ऑलरेडी डिस्कस केले हे काही सेक्टर्स मध्ये आम्ही जॉब लॉस करते. आता ते गव्हर्नमेंट काही इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट कंपनीला द्यायला पाहिजे. आता काही गोष्टी गव्हर्नमेंटने हे डेट वाढवले आहे, आयटीआरटी डेट, जीएसटी, लिंक आधार, पॅन कार्ड, हे सगळे गोष्टी काही त्यांनी रिलॅक्शन्स आणलेले हे व्हायरसमुळे आपल्याला काही थोडा ब्रीथिंग टाइम आपल्याला भेटणार आहे. Government taking necessary step not damage the economy further. The damage has been done in previous few months will definitely lost for longer period time. हे ऍटलीस्ट 3 महिना तरी आपल्याला लागेल ह्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायला. इंडियन गव्हर्नमेंट ऑल्सो अर्ज एम्प्लॉई टू नॉट कट द जॉब्स अँड सॅलरीज. मेनी सीईओज अँड मॅनेजमेंट teams are taking pay cuts to ensure their workforce does not have to bear the burnout. तर ही गोष्टी असा आहे, गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही सॅलरी त्यांना द्यायला पाहिजे, बट आपला बिझनेसमॅनलाकडे पण पैसे पाहिजे, त्यांना पण काही फिक्स गोष्टी असते. त्यासाठी गव्हर्नमेंट अजून एक डिसिजन घेणार आहे. जेव्हा जो लॉक आता तुम्ही सपोज त्यांना सॅलरी दिलं तर पण इन फ्युचर मध्ये त्यांना जो काही तुम्ही लिव्ह देणार आहे ते तुम्ही कट करू शकतो. ते नसलं तर तुम्ही आता जो वर्किंग आवर आपल्याला 8 तास आहे ते गव्हर्नमेंट 12 तास करणार आहे. म्हणजे हे कॉम्पेन्सेट कुठेतरी गव्हर्नमेंट एम्प्लॉई कडून करून घेणार आहे. नाहीतर तुम्ही तुमची सॅलरी पोस्टपोन करू शकतो. जेव्हा त्यांनी आपल्याला चांगला परफॉर्मन्स देणार, 12 तास काम करणार, तुम्ही एम्प्लॉई लोकांना पुढे सॅलरी तुमची ग्रोथ प्रमाणे देऊ शकतो. आता सध्या मोस्ट ऑफ दी कंपनी एप्रिलची सॅलरी देऊ शकत नाहीये, त्यांना काही इन्फ्लोच नाहीये, इव्हन ईएमआय भरायला पैसे नाहीये, तर सॅलरी कुठून देणार आहे. बट गव्हर्नमेंटची जो काही पॉलिसीज आहे ते गव्हर्नमेंट
ते काढणार आहे. ऑलरेडी 20,000 crores फॉर MSME त्यांसाठी पण त्यांनी परत दिलेले. ते जो काही अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला, हे तरी झालेले आता इंडियन ग्लोबल इफेक्ट झाले इंडियन सगळ्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह गोष्टी असते. तसं हे लॉकडाऊन आणि व्हायरसमुळे आपला काही गोष्टी पॉझिटिव्ह पण करतो आपल्या देशासाठी. हे जो अँटी चीना सेंटिमेंट्स आहे लोकांकडे, आता त्यांच्यावर जो फेथ होता, ते सगळे निघून गेलेले. ते आता नेक्स्ट जो कंट्री आहे, जो चायनाला कॉम्पिटेट करू शकतो, ते फक्त इंडिया आहे. तर इंडिया हे अपॉर्च्युनिटी ग्रास्प करण्यासाठी त्यांनी काही FDIची पॉलिसीज त्यांनी लिबरलाइज केली. ऑलरेडी काही US कंट्री बरोबर, UK बरोबर ऑलरेडी डिस्कशन चालू आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ दी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी शिफ्टेड टू इंडिया. द मोस्ट ऑफ दी MNC कंपनीज शिफ्टिंग टू इंडिया आणि लेबर आपला स्किल जो लोक आहे, लेबरर्स आहे, त्यांच्या पण आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. काही लोक ऑलरेडी बाहेरची लोक इंडियनमध्ये यायला चालू झालेले, त्यामुळे ते आपल्याला कमी रेटमध्ये चांगला लोक आपल्याला भेटू शकतो. बट चायना पण एवढं आपल्याला इझिली सोडणार नाहीये. ते पण भरपूर आपल्याला साठी कॉम्पिटिशन्स करणार आहे. त्यासाठी आपल्याला इंडियन लोक भरपूर केअरफुली त्याचा फायदा घ्यायची प्रयत्न करायची. चायना ऑलरेडी त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी त्यांना सेटअप आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर कॉम्पिटेट करायला आपल्याला पण भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर्स हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाढून घ्यावं लागेल. लकीली इंडियन जो GDP आहे 14% जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते अग्रिकल्चर सेक्टर मधून येणार आहे. त्यासाठी आपल्याला GDP वर एवढा इम्पॅक्ट होणार नाहीये. रिझन्स असंच आहे, आपला मान्सून एकदम परफेक्ट झाले, म्हणजे चांगला इन टाइम मध्ये पाऊस झाले, हे झाले, मग सगळे गोष्टी त्याच्यावर आपला GDP परत येऊ शकतो. म्हणजे आपला नॉर्मल GDP येऊ शकतो कम्पॅरेटिव्हली अदर कंट्रीज. आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण काही गोष्टी आपल्याला हे झालेले इफेक्ट्स, हे सगळे गोष्टी एकदा नॉर्मल 3 मंथ्स झाले मग रिकवर होणार आहे. कोविड काय काय प्रिकॉशन आम्ही घ्यायला पाहिजे? स्टे होम, कीप ए सेफ डिस्टन्स, वॉश हँड्स युअर ऑफन, cover your cough, use your sanitizers and mask, and if you are feel any sick, you help to call to helpline. Thank you. Any queries, please let contact us.